एकदा संत तुकाराम त्यांच्या आश्रमात बसले होते. तेव्हा त्यांचा एक शिष्य, जो स्वभावाने थोडा क्रोधी होता, तो त्यांच्यासमोर आला आणि म्हणाला, गुरुजी, तुम्ही तुमचा स्वभाव आणि वागणूक इतकी गोड कशी ठेवता? तुम्ही कोणावर रागावत नाही आणि कोणाला चांगले वाईट बोलत नाही. कृपया मला तुमच्या चांगल्या वागण्याचे रहस्य काय सांगा. संत म्हणाले, मला माझे रहस्य माहीत नाही, परंतु मला तुमचे गुपित माहीत आहे. माझे गुपित काय बर आहे? शिष्याने आश्चर्याने विचारले. पुढच्या आठवड्यात तुम्ही मरणार आहात. संत तुकाराम बोलले. हे इतर कोणी बोलले असते तर शिष्य गंमतीने ते टाळू शकले असते, पण खुद्द संत तुकारामांच्या तोंडून निघालेल्या गोष्टीचे खंडन कसे केले असते? शिष्य दुःखी झाला आणि गुरूंचे आशीर्वाद घेऊन तेथून निघून गेला. तेव्हापासून शिष्याचा स्वभाव पूर्णपणे बदलला. ते सर्वांशी प्रेमाने भेटले आणि कधीही कोणावर रागावले नाहीत. त्यांचा बहुतेक वेळ ध्यान आणि उपासनेत घालवला. ज्यांच्याशी त्याने कधी गैरवर्तन केले असेल त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफीही मागितली. आता भविष्य सांगून आठवडा संपणारच तोच. शिष्याने विचार केला, चला गुरूंचे शेवटचे दर्शन घेऊ आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ. तो त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, गुरुजी, माझी वेळ संपणार आहे, कृपया मला आशीर्वाद द्या. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा. ठीक आहे, मला सांगा, गेले 7 दिवस तुम्ही कसे घालवले? तुम्ही लोकांवर रागावून त्यांना पूर्वीसारखे शिवीगाळ केलीत का? संत तुकारामांनी विचारले. नाही नाही, अजिबात नाही. माझ्याकडे फक्त 7 दिवस होते. ते मी निरुपयोगी गोष्टींवर कसे वाया घालवू शकतो? मी सर्वांना प्रेमाने भेटलो आणि ज्यांना मी कधी दुखावले त्यांच्याकडून क्षमा मागितली. शिष्य सहज बोलला. संत तुकाराम हसले आणि म्हणाले, हेच माझ्या चांगल्या वागण्याचे रहस्य आहे. मला माहीत आहे की मी कधीही मरू शकतो, म्हणून मी सर्वांशी प्रेमाने वागतो आणि हेच माझ्या चांगल्या वागण्याचे रहस्य आहे. शिष्याला समजले की संत तुकारामांनी त्याला जीवनाचा धडा शिकवण्यासाठीच मृत्यूची भीती दाखवली होती. खरं तर आपल्याकडेही फक्त 7 दिवस उरले आहेत. रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी. 8वा दिवस झाला नाही. आपणही आपल्या जीवनात आजच बदल सुरू करा आणि एक दिवस मरणार आहोत याची जाणीव ठेवून आपल्या वागणुकीत परिवर्तन घडवून आणा. मित्रांनो, कशी वाटली कथा कॉमेंट करून नक्की सांगा आणि कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही अशाच नवनवीन बोधकथा आपल्यासाठी घेऊन येतो.